नमस्कार. ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. संजय गांधी निराधार योजना यासाठीचा GR आलेला आहे. यामध्ये अनुदान वितरित करण्याबाबतचा हा GR आहे. जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तर सविस्तर माहिती पुढे पाहूयात. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्याबाबतचा GR दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजना यामधील जे अनुसूचित जाती आहेत त्यातील लाभार्थी असणार आहेत तर त्यांच्यासाठी अनुदानाचे वितरण करण्याबाबतचा हा GR आहे. शासन निर्णय पाहूयात. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 475 कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सदर योजनेतील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून रुपये 205 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अनुसूचित जाती लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे, सप्टेंबर व ऑक्टोबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रुपये 34,79,379 या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासनाने याद्वारे मान्यता देत आहे. तर माहे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024चा निधी मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे ऑनलाईन पैसे मिळणार आहेत DBTद्वारे. परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे, सप्टेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे, ऑक्टोबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारेच करण्यात येणार आहे. म्हणजे सप्टेंबरचे जे पैसे मिळणार आहेत ते BIMS प्रणालीवरती मिळणार आहेत, प्रणालीद्वारे मिळणार आहेत आणि ऑक्टोबरचे जे पैसे आहेत तर ते DBTद्वारे मिळणार आहेत. पुढे सुद्धा सांगितलेलं आहे की निधी कशा प्रकारे वितरित केला जाणार आहे, तसेच किती निधी कोणत्या जिल्ह्यांसाठी वितरित केला जाणार आहे याची देखील माहिती या GR मध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारची माहिती ह्या GR मध्ये होती की सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2024चे पैसे हे वितरित केले जाणार आहेत. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना या संदर्भात माहिती होईल. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.